पाहिजे हो. कुठल्या वाटेनं जायला सांगितलेलं आहे आपल्याला? आध्यात्मिक वाटेनं जायला सांगितलेलं आहे. धार्मिक वाटेवर तर आपण आहोतच, पण आपली वाट तपासा, खरंच आपण आध्यात्मिक वाटेवर आहोत का? भजन पूजन कीर्तन करणं एवढंच महत्वाचं नाही, त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे, परंतु पुढच्या वर्गात गेलं पाहिजे. धार्मिकतेकडून आपण आध्यात्मिकतेकडे गेलं पाहिजे आणि त्या असणाऱ्या पंढरपूर सारख्या बाजारामध्ये जाऊन स्वतःला काय केलं पाहिजे? शुद्ध केलं पाहिजे. तिथं गेल्यावर शुद्ध होतं आणि इकडं होत नाही का? स्वदेहाला जर शुद्ध करायचं असेल तर फक्त एकच औषध आहे, एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं पवित्र काय आहे? नामस्मरण आहे. आपण सर्व देवच आहेत, बरोबर आहे का? आपल्या गजानन महाराजचा एक मंत्र आहे बघा, गण गण गणात, बरोबर आहे का? याचा साधा सोपा अर्थ आहे बघा, गण गण गणात बोती. म्हणजे मी भगवंत आहे, तू भगवंत आहे, आपण सर्वजण भगवंत आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकच भगवंत आहे. आलं का लक्षात? पण आपल्याला हे मान्यच नाही. कारण का? विकाराचं ओझं आपल्या त्या असणाऱ्या कशावर? त्या असणाऱ्या हृदयावर. त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी आहेच, पण त्याच्यावर शेवाळा आलेला आहे बघा. विहिरीमध्ये जर पाणी असतं पण शेवाळ आला की आपल्याला पाणी दिसत नाही. का दिसतंय? शेवाळा बाजूला केला की आपल्याला विहिरीतलं पाणी दिसतं. तशा प्रकारे आपल्या अंतरंगामध्ये प्रेमाचं, मधुरतेचं पाणी भरा आणि प्रत्येकाशी काय करा? चांगलं वागा. आणि चांगलं वागायसाठी संगत तपासा. जर तुमची संगत चांगली असेल, कारण का संताच्या संगतीमध्ये फार मोठी ताकद आहे बरं का. अर्धा क्षण घडता संताची संगती आणि तेने होय शांती महत पापा. मग ही जर तुम्हाला संगत मिळायची असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये गेल्यावर मिळेल का हो संगत? मग तुम्हाला गेलं पाहिजे कुठं? तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलं पाहिजे. तुम्हाला त्याची संगत मिळाली रे, मिळाली. कुणाची? संताची संगत मिळाली. तुमचं कितीही प्रारब्ध वाईट असू द्या, म्हणून चोकोबराय शेवटी सांगतात, खट नट यावे आणि शुद्ध होऊनी जावे आणि दौंडी पिटी बहावे चोखा मेळा. प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज